महाराष्ट्र राज्य सरकार यांचे कर्मचारी आणि कंत्राटी कामगार यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज खालापूर येथे मोर्चा काढून निवेदन सादर केले। विविध प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला परिचार व कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने पंचायत समिती खालापूर ते तहसील कार्यालय खालापूर असं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार खालापूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे खालापूर यांना दिनांक 8 जुलै 2025 रोजी देण्यात आले होते। प्रलंबित मागण्यांचे निवेदन मोर्चाच्या वेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार खालापूर यांच्या मार्फत देण्यासाठी सादर करण्यात आले। या मोर्चात शिक्षक, तलाठी, महसूल, भूमी अभिलेख, पंचायत समिती व इतर संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते। कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपण आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे आणि खूप वाईट कायदे आणून आपल्यावर जुलूम करण्याचा प्रयत्न करतोय। त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे आज जमलेलो आहोत। सगळ्या संघटनांची नावं न घेता अगदी सर्व संघटना इथे हजर आहेत आणि विशेष अभिमानाची गोष्ट तर पेन्शनर्स पण आपल्याकडे, पेन्शनर संघटनाचे लोक पण आपल्याकडे हजर आहेत आणि हे मोठे भाऊ आहेत आपले आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा मोर्चा आपण आज करतोय। याचा अभिमान, सार्थ अभिमान मला वाटेल, कारण पेन्शनर्स असून सुद्धा येणाऱ्या भावी पिढीसाठी ते रस्त्यावर उतरत आहेत आणि त्याचा अभिमान आपण सर्व आता जे कर्मचारी आहेत त्यांना खरंच निश्चितच राहील। मित्रांनो, ह्या मागण्यांची सनद आपण जी प्रिंट केलेली आहे आपल्या राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या आधिपत्याखाली आपला हा सगळा जरी मोर्चा सुरू असला तरी समन्वय समितीच्या मार्फत आहे आणि त्याचं नेतृत्व आपली मध्यवर्ती संघटना करते आणि मध्यवर्ती संघटनेचा इतिहास खूप मोठा आहे। अगदी रगतवर्णिकांपासून त्यांनी खूप मोठा संघर्ष करून महागाई भत्त्याची नियोजन असेल किंवा वाढ असेल किंवा पगारवाढीच्या संदर्भात किंवा महागाईच्या संदर्भामध्ये अनेक मोर्चे आंदोलन करून अगदी देशपातळीवर सरकार हलवण्याचं ज्यांनी काम केलं, ही संघटनेच्या नेतृत्वात आपण सगळ्या संघटना एकवटलेल्या आहोत आणि ही वज्रमूठ अशीच कायम ठेवून आज आपण फक्त मोर्चाचं आयोजन करतोय। याच्या पुढे जर का सरकार ऐकलं नाही किंवा सरकारने आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर कदाचित भविष्य काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मोठा मोर्चा किंवा मोठा संप आपल्याला करावा लागेल। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।